हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत डिनर रेसिपी। आज ना मी एकदम स्पेशल असा डिनर घरी तयार करणार आहे। आज आपण रेस्टॉरंटसारखा डिनर घरी बनवूया। स्पेशल काही असेल किंवा आपल्याला काहीतरी स्पेशल खायची इच्छा झाली ना, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर आजच्या डिनरमध्ये आहे मटर पुलाव, त्यासोबतच मस्तपैकी तेलाचे पराठे आणि बटर मसाला पनीर। तर सगळ्यात आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तरी ते मी एक पॅन घेतला आहे, गॅसवर ठेवून घ्यायचं आहे। पॅन व्यवस्थित गरम करायचा आहे। त्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे स्लाइसमध्ये कट करून ॲड करायचा आहे। कांद्यांना 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले ॲड करायचे आहेत। तरी ते मी अर्धा चमचा इतकं काळी मिरी ॲड केलेले आहे। 5 ते 6 लवंग ॲड करायचं आहे। 2 ते 4 इथे आपल्याला हिरवी इलायची ॲड करून घ्यायची आहे। 1 भेंडी इलायची ॲड करून घेतलेली आहे आणि 2 इंच इतकं अद्रकाचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा इथे ॲड करून घ्यायचा आहे। 6 ते 7 लसणाच्या कळ्या सुद्धा ॲड करायच्या आहे। खूप जास्त ॲड करायचे नाही, फक्त 6-7 इतके पुरेसे आहेत आपल्या मसाल्यासाठी। आता आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटापर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया। जोपर्यंत कांदा व्यवस्थित सॉफ्ट होत नाही तोपर्यंत भाजायचा आहे। आता इथे ना मी कोणतेच मसाले मोजून घेतलेले आहे, क्वांटिटीनुसार थोडे थोडे करून घेतलेले आहे। त्यामध्येच आपल्याला 10 ते 12 काजू पण ॲड करायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला काजू भाजून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। काजूने खूप छान फ्लेवर येतो भाजीचा, म्हणून मी ते काजू ॲड केलेले आहे। मस्त असा क्रीमी टेक्स्चर येतो, त्यासाठी काजू ॲड केलेला आहे। 1 मिनिटापर्यंत परतून घेतलं आणि त्यामध्ये ना एक मीडियम साईजचा छान असा मोठा साईज होता, त्यासाठी मी एकच वापरला आहे। जर टोमॅटो छोट्या साईजचे असतील तर 2 वापरा आणि त्यामध्ये थोडीशी ना कोथिंबीर पण ॲड करायची आहे किंवा कोथिंबीरचे देठं ॲड करून घ्या। आणि आता परत आपल्याला हा मसाला 1 मिनिटापर्यंत असंच परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण लावून जोपर्यंत कांदे टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे किंवा याच्यातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, याच्यातलं पूर्ण पाणी ड्राय झालेलं आहे आणि कांदे पण छान असे सॉफ्ट झालेले आहेत, टोमॅटो पण सॉफ्ट झाले आहेत। आता आपला मसाला इथे शिजून तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घेते आणि आपल्याला हा मसाला थोडंसं थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत। तर बघा, इथं मसाला छान थंड झाला आहे। आता याच्यातली आपल्याला भेंडी इलायची काढून घ्यायची आहे। ही जी मोठी इलायची आहे ना, ती आपल्याला काढून घ्यायची आहे। मसाल्यामध्ये बारीक करून घ्यायचं नाही आहे, म्हणून मी हिला सेपरेट करून घेतलेला आहे आणि बाकीचा जो मसाला आहे थंड करून वाटून घेऊया। तर मसाला इथं पूर्ण थंड झालेला आहे आणि मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतला आहे। त्यासोबतच इथे मी 1 पाव इतकं पनीर घेतलेला आहे आणि त्याला मी अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घेतला आहे। आता आपण हा मसाला वाटून घेऊया। तर बघा, इथे मी मसाला वाटून घेतला आहे मिक्सरला लावून। छान असं एकदम फाईन असं मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे। तर मसाला आपला वाटून तयार झाला आहे। लगेच आपण भाजीला फोडणी घालूया। तर इथे मी एक कढई घेतली आहे। कढई व्यवस्थित गरम करायचं, त्यामध्ये भाजीला लागेल इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे। तर जवळपास इथे मी 3 चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे आणि 1 मोठा चमचाभर आपल्याला बटर ॲड करून घ्यायचं आहे। बटर आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मसाला ॲड करायचा आपल्याला, जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ना, तो मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि मसाल्याला आपल्याला 2-4 मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत मसाला कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी कढईमध्ये पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि आता कंटिन्युअसली याला मी चालवत राहणार आहे आणि छान असा मसाला भाजून घेणार आहे। जोपर्यंत मसाल्यामध्ये हा तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत इथे मी हा मसाला भाजून घेणार आहे। 5 ते 6 मिनिटं लागतात, पण गॅस कमीच ठेवायचं आणि कमी गॅसवर आपल्याला हा मसाला भाजायचा आहे। तर बघा, इथे मसाला वेगळा झाला आहे आणि तेलसुद्धा वेगळं झालेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान असा भाजून तयार झालेला आहे। आता ना आपल्याला यामध्ये बाकीचे घरगुती जे रेग्युलर मसाले आपण वापरतो तेच मसाले आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तरी बघा, इथे मी 1 चम्मचभर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे। 1 चमचा धने पावडर ॲड करायचा आहे। 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि 1.5 चमचा मिरची पावडर ॲड करायचा आहे। तर बघा, इथे मी सगळे मसाले ॲड करून घेतलेला आहे। आता आपल्याला परत हा मसाला 2-3 मिनिटापर्यंत छान भाजायचा आहे। जोपर्यंत मसाला असा घरभर सुगंध सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला ना जोपर्यंत छान भाजणार नाही तोपर्यंत आपल्या भाजीला रेस्टॉरंटसारखी चव येणार नाही। खरं तर ना रेस्टॉरंटपेक्षा आपल्या भाजीला खूप छान चव असते, पण आपल्याला असं वाटते की रेस्टॉरंटमधली खूप छान असते।
तर बघा इथे मी 2-3 मिनिटापर्यंत छान मसाला भाजून घेतलेला आहे. आता परत झाकण लावते आणि 2-3 मिनिटापर्यंत असंच आपण झाकण लावून शिजवून घेऊया, म्हणजे मसाला व्यवस्थित शिजेल आपला. तर बघा इथे मी 2-3 मिनिटापर्यंत छान असा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि आपला मसाला ना इथे छान शिजलेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर आपण ग्रेव्हीसाठी आपल्याला किती पाणी लागणार आहे तेवढं आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या पॉटमध्ये ज्या भांड्यात मी मसाला बारीक करून घेतला आहे त्याच भांड्यामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलंच पाणी मी इथे टाकून घेतलं आहे. आता पाणी ॲड केल्यानंतर आपण व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊया. छान असा मसाला मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळी करायचं नाही आणि खूप जास्तही घट्ट ठेवायचं नाही, कारण शिजायला अजून पाणी लागेल आपल्याला. बघा इथे तर इथे मी बघा भाजीला पुरेल इतकं पाणी ॲड करून घेतलं आहे आणि झाकण लावून आता आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. तर 5-6 मिनटं लागतील आपल्याला ग्रेव्ही शिजायला. जोपर्यंत आपली ग्रेव्ही शिजून तयार होते तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया. तर एका पॅनमध्ये 1 चम्मच बटर ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे क्यूबमध्ये कट करून ठेवलेले पनीर आहे ते पनीर ॲड करायचं आहे आणि पनीरला अलटून पलटून छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क करायचं नाही आपल्याला, हलकं फ्राय करून घ्यायचं आहे. फक्त थोडंसं कलर चेंज होईल असं आपल्याला इथे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा पनीर फ्राय झालेले आहेत. यापेक्षा खूप जास्त पण करायचं नाही, नाहीतर भाजीमध्ये खूप कडक राहतात पनीर. जर तुम्हाला भाजीमध्ये ॲड न करता पाण्यामध्ये आधी ॲड करायचं असेल ना तर तुम्ही अजून थोडेसे लाल करू शकता, पण मी डायरेक्ट भाजीमध्येच टाकून घेणार आहे पनीर, म्हणून मी खूप कमी इथे फ्राय केलेलं आहे. असं जर केलं ना तर खूपच सॉफ्ट पनीर राहतो, त्यासाठी खूप कमी फ्राय करायचं आणि डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. तर बघा इथे मी आपली ग्रेव्ही शिजून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये हे पनीर फ्राय केलेले ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं बटर आहे ना तो पण आपल्याला ॲड करायचा आहे. त्याच्याने बटरी फ्लेवर येतो आणि भाजीला खूप छान टेस्टही येते. तर इथे मी पूर्ण पनीर ॲड केलेलं आहे. त्याच्यात थोडंसं बटर होतं तो पण ॲड करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच ना घरच्या दुधावरची जी मलाई असते ना ती ॲड करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे घरच्या दुधावरची असेल तर ती ॲड करा, नसेल तर फ्रेश क्रीम ॲड करून घ्या अर्धा वाटी इतकी. मी शक्यतो फ्रेश क्रीम वापरत नाही, घरगुतीच घरच्या दुधावरचीच मलाई वापरते. ॲड केल्यानंतर आपल्याला परत याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला ह्या भाजीला 5 ते 6 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ही भाजी बनवायला ना खूपच कमी वेळ लागतो. कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही एकदम रेस्टॉरंट हॉटेलसारखं जेवण इथे बनवून तयार करू शकता. वरून ना इथे ना मी ही क्लिप घेणं विसरली आहे. तर आपल्याला जवळपास 2 चमचा इतकं कसुरी मेथी ॲड करून घ्यायची या स्टेजवर आणि परत आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे ग्रेव्हीला. बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता मी याला झाकण लावणार आहे आणि परत 5-6 मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे. तर आपल्याला ही पूर्ण भाजी बनवायला 15 ते 20 मिनटं लागतात, कारण भाजीचा मसाला व्यवस्थित शिजवावा लागतो, त्यासाठी थोडासा वेळ लागतो. पण मसाला बनवणं खूप हार्ड नाही आहे. एकदा मसाला बनलं की भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही. तर बघा 5-6 मिनटापर्यंत छान अशी भाजी शिजवून घेतली. छान भाजीला तेल पण आलेलं आहे, सुटलेलं आहे वर बघा. छान तर्री आली आहे, म्हणजेच आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेतला आहे. वरून भरपूर सारं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि इथे आपलं बटर मसाला पनीर तयार झालेला आहे सर्व करण्यासाठी. बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये किती छान असा तेल सुटला आहे. एकदम चमचमीत अशी हॉटेलसारखी पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. आता ना आपल्याला ही कढई बाजूला ठेवून घ्यायची आहे. गॅस बंद करून घेऊया आणि कढई बाजूला ठेवून घेऊया आणि लगेच आपण मटर पुलाव बनवून घेऊया. मटर पुलाव बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही. पुलाव पटकन बनवून तयार होतो. तर भाजी छान तयार झालेली आहे. आता पुलावची तयारी करून घेऊया. तर एका बाउलमध्ये ना 1 वाटीभर इथे मी तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या, घरामध्ये किती लोकं खाणारे आहेत त्यानुसार घ्या. मी इथे जवळपास 4 माणसाचा स्वयंपाक करते आहे. तर 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि 1 वाटीभर पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे बाजूला. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. जर तुम्हाला बटरी फ्लेवर आवडत असेल ना अर्धा चमचा बटर पण ॲड करून घ्या, पण मी एकदम सिम्पलमध्ये बनवणार आहे. अर्धा चमचा जिरा ॲड करायचा आहे. 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग ॲड करून घेतलेली आहे. त्यासोबतच ना बॉईल करून घेतलेले अर्धा वाटी इतकं मटर ॲड करून घ्यायचे आहे. 1 मिनटापर्यंत छान असं फ्राय करायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर चवीपुरतं अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. बघा व्यवस्थित मीठ ॲड केल्यानंतर परत मी ते 1 मिनटापर्यंत परतून घेणार आहे, म्हणजे छान अशा मटरला फ्लेवर येईल तेलाचा.
आणि इथे ना मी थोडंसं पनीर ॲड केलेलं आहे. पनीर भरपूर ठेवलं होतं कट करून, पण माझं छोटूसं एक बाळ आहे, त्याने पूर्ण पनीर खाऊन टाकलं. जेवढे राहिले तेवढेच मी ते टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं 1 वाटी इतकं तांदूळ घेतलं आहे, तर इथे मी 2 वाटी इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. पाण्याला छान गरम करायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून ठेवलेलं होतं, पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं ना, तो तांदूळ इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यावर झाकण लावायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला पुलाव बनून तयार होतो तोपर्यंत आपण इकडे पराठेसाठी पीठ लावून घेऊया. तर एक बाऊल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ लागणार आहे, जेवढे आपण घरामध्ये खाणारे आहोत, तर इथे जवळपास ना मी 2 वाटी इतकं किंवा 2 चमचा, ज्या चम्मचने मी मोठ्या चम्मचने घेते आहे ना, त्या चम्मचने 2 चम्मच इतकं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. थोडंसं पाव चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडं पाणी ॲड करून आपल्याला इथं पीठ लावून घ्यायचं आहे. तर एकदम नरमही नाही आणि खूप जास्त हार्डही नाही पीठ लावायचं. छान असं सॉफ्ट पीठ इथे लावून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं पीठ लावून घेतलं आहे. बघा, खूप हार्डही नाही आणि खूप सॉफ्टही नाही. छान पीठ लावून घ्यायचं आहे, कारण परत एकदा आपल्याला या पिठाला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पीठ इथे मी लावून घेतलं आहे तोपर्यंत आपला इथे मटर पुलावसुद्धा तयार झालेला आहे. चेक करून घेऊया. छान मस्त असा सुगंध सुटलेला आहे. यामध्ये आपण जे मसाले टाकलेले आहेत ना, एकदम सिंपल आहे, तरी पण खूप छान असा स्मेल येतोय, सुगंध येतोय. आता वरून ना भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. व्यवस्थित आपण याला पण मिक्स करून घेऊया एकदा आणि झाकण लावून बाजूला ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये ना अजून थोड्या वेळाने ना एवढा सुंदर असा एकदम मोकळा सुटसुटीत असा भात बनून तयार होतो आपला पुलाव. आणि इथे बघा, इथे मी झाकण लावते. आता झाकण लावून बाजूला ठेवून घेते आणि लगेच आता आपण पराठेसुद्धा गरम गरम बनवून घेऊया. तर बघा, इथे मी व्यवस्थित सगळी तयारी करून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी ना आपल्याला एक छोटंसं एक पेढं तोडून घ्यायचं आहे. छोटीशी पोळी लाटून घ्यायची. त्याच्यावरून असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप लावलं तरी चालेल. तुम्हाला तूप आवडत असेल ना, तुम्ही तूप लावून घ्या. तुपाचे सुद्धा पराठे खूप छान होतात. व्यवस्थित आपल्याला थोडंसं पिठामध्ये लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये पराठे लाटून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ट्रायंगल शेपमध्ये जमत असेल तर ट्रायंगल शेपमध्ये बनवा, नसेल जमत तर तुम्ही राऊंड शेपमध्ये बनवलं तरी चालेल. इकडे तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तवा छान गरम करायचं, त्यानंतरच त्याच्यावर पराठे टाकायचे, म्हणजे पराठे छान टम्म असे फुलतात. तर एका साईडनं व्यवस्थित भाजल्यानंतर पलटून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि आलटून पलटून दोन्ही साईडनी छान असा कलर येईपर्यंत पराठ्यांना भाजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला 2-3 पराठे असेच भाजून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला एकदम कळेल की कसं व्यवस्थित पराठ्याला फुगवता येतील. अशा प्रकारे इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. दोन्ही साईडनी थोडं करून तूप किंवा तेल लावत जायचं. आलटून पलटून छान कलर येईपर्यंत पराठे भाजून घ्यायचे आहेत. तर आपला इथे एक पराठा भाजून झालेला आहे. लगेच मी तुम्हाला दुसरा पराठासुद्धा भाजून दाखवते. ज्यावेळेला आपण टाकतो ना, त्यावेळी गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि फुल गॅसवर आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेला आपण पलटून घेतो ना पराठे, त्यावेळेला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घ्यायची, मीडियम करून घ्यायची आणि मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी तिसरा पराठा बनवून घेतलेला आहे. अजून एक पराठा भाजून दाखवते तुम्हाला. तर व्यवस्थित पराठा लाटायचं, छोटूसा पेढा घ्यायचं, त्याला पीठ लावायचं, मधून तेल लावायचं आणि फोल्ड करून ट्रायंगल शेपमध्ये लाटून घ्यायची पोळी. त्यानंतर टाकल्यानंतर पलटून घ्यायचं, थोडंसं तेल लावायचं, दोन्ही साईडनी तेल लावायचं आणि अशा प्रकारे आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडनी कलर येईपर्यंत पराठे बनवून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, हा पराठासुद्धा आपला टम्म फुगलेला आहे. असेच एक करून आपण इथे सगळे पराठे बनवून घेऊया. तर इथे मी 5-6 पराठे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण सर्वसुद्धा करून दाखवते मी तुम्हाला. बघा, किती छान असे लेयर्स निघलेले आहेत सगळ्या पराठ्याचे. एवढे सुंदर असे पराठे बनवून तयार झालेत. तर मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. हा आपला एकदम असा सुटसुटीत असा पुलाव तयार झाला आहे, मटर पुलाव. आता मार्केटमध्ये ना मटर मस्त हिरवेगार यायला लागलेले आहेत. नक्की बनवा तुम्ही एकदा. तर इथे मी सगळ्यात आधी पुलाव सर्व करून घेते. जर तुम्हाला तुमच्याकडे काही स्पेशल डे वगैरे असेल ना, नक्की ही रेसिपी पूर्ण ट्राय करा. याच्यासोबत तुम्ही थोडेसे पापड वगैरेसुद्धा तळून घेऊ शकता. थोडंसं सलाद कट करून घ्या. म्हणजे तुम्हाला रेस्टॉरंटसारखं जर जेवण करायचं असेल ना, तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा जेवण बनवा आणि अशाच प्रकारे सर्व करा.
छानपैकी टेबलवर सर्व करून घ्या आणि त्यानंतर जेवायला बसा. तुम्हालासुद्धा वाटेल की आम्ही हा जेवण हॉटेलमधूनच आणून खातो आहे असं. तर इथे बघा मी भाजीसुद्धा सर्व करून घेतलेली आहे. वरून थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर गार्निश करूया आणि इथे आपला डिनर तयार झालेला आहे. इंडियन डिनर म्हटलं की सगळ्यात भारी असतो, एकदम चमचमीत झणझणीत डिनर तयार झालेला आहे. आणि बघा छान असा मटर पुलाव तयार झाला, एकदम सुटसुटीत, एकदम दाणेदार असा आपला मटर पुलाव तयार झाला आहे. त्यासोबतच पनीर बटर मसाला पण तयार झाला आहे आणि छान असे एकदम मऊ लुसलुशीत असे पराठेसुद्धा इथे मी बनवून घेतलेले आहे. ही रेसिपी एकदम नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.